हे बघा, पनीरची नवीन रेसिपी कशी वाटली तुम्हाला? ही अशी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती मस्त अशी माझ्या पद्धतीने मी पनीर ग्रेव्ही मसाला बनवलेला आहे. तर तुम्ही आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघूया. हॅलो गाईज, माझ्या स्पेशल रेसिपीज फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आशा करते की तुम्ही ठीकच असणार. आणि नमस्कार सगळ्यांना, माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले तर थँक्यू, तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरुवात करूया. हे बघा, मी इतकंच दाखवते, नंतर जास्त नाही दाखवणार कारण की खूप पसारा पडलेला आहे. तर हे बघा, मी इथे ठेवलेली आहे, पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आणि रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, मी यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपत्ता घेतलेला आहे, जिरा, एक लवंग घेतली, मिरे घेतलेले आहेत. तर हे सगळं आपण टाकून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करत जा. कमेंट केल्याशिवाय मला पण काही कळणार नाही तुम्हाला काय पाहायला आवडतं, माझे व्हिडिओमध्ये काय चूक झाली का, हे सगळं. तर हे बघा, हे मी अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. हे पण आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण अगोदर कांदा घालून घेऊया. हे बघा, कांदा घालून घेणार आहे मी. कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही आहे, हलका भाजून घ्यायचा आहे, लाल पण करायचा नाही आहे, जास्त हलकासा भाजून घ्यायचा आहे. आणि भाजताना पण तेल थोडं जास्त घालायचं आहे. हे बघा, यामध्ये हे लसूण आणि अद्रकचे तुकडे पण घातलेले आहे. हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. हे बघा, कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, थोडासा भुरा कलर झालेला आहे. तर आपण जास्त नाही भाजून घ्यायचा आहे, हलकासा भाजून घ्यायचा आहे कांदा. तर आपण यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. मोठा कापून घेतलेला आहे कारण की आपल्याला हे मिक्सरमधूनच काढून घ्यायचं आहे, त्यामुळे. आता टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आणि यामध्ये काजू पण घालू शकता तुम्ही, मी नाही घातलेली आहे. तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊ कारण की लवकर मऊ होईल कांदा आपला आणि टोमॅटो पण छान भाजून जाईल. मीठ घातल्याच्या नंतर ना खूप जास्त लवकर भाजून जाते ही. आणि लक्षात ठेवायचं की आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे, नंतर कमी घालायचं आहे. हे बघा, मिक्स करून आपण ना आता मिक्स करून झाकून ठेवूया. चला तर मग आता बघूया आपण. हे बघा,
टोमॅटो पण छान असा दिसतेच आपल्याला, एकदम मुलायम झालेला. हे दाखवते मी तुम्हाला जवळून. हे बघा, हे बघा, एकदम नरम झालेला आहे. हे बघा, हे बघा. तर अशा प्रकारे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया, कारण की आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेते. असं प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी. हे बघा, आपलं हे आता छान थंड झालेलं आहे. तर आता हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर मिक्सरमधून काढायच्या अगोदर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. आणि हे बघा, हे पनीरचे तुकडे पण यामध्ये मी पेस्ट करणार आहे याचा पण, कारण की पनीर छान असं ग्रेव्ही छान होईल आणि छान असं पनीरची छान वास पण येईल आणि मलाईदार एकदम असं छान वाटेल. पनीर खायला पण छान असा सुगंध येईल. तर बघा, हे पण मी मिक्सरमधून काढणार आहे. तर आता मी मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, आपला तयार आहे. हे बघा, अशा प्रकारचं झालेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया, फोडणी घालून घेऊया. हे बघा, मी इथे पॅन ठेवलेला आहे, गॅस पण चालू केलेला आहे. आता मी यामध्ये तेल घालून घेते. हे बघा, तेल थोडं जास्तच घातलेलं आहे मी, कारण की पनीरची भाजी म्हटल्याच्या नंतर खूप आवडते. बघा, तेल घातलेलं आहे मी. हे बघा, तेल छान असं गरम झालं ना, त्यामध्ये आपण दुसरं काही घालणार नाही मी. हे बघा, एक तेजपत्ता आणि जिरे हे घातलेलं आहे. हे बघा, जिरे छान तडतडलं ना, आपण आता हे पेस्ट बनवलेलं आहे ना, हे घालून घेऊया. हे बघा, पूर्ण पेस्ट घालून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळं घालून काढून घेणार आहे. पुन्हा आपण यामध्ये पाणी पण घालू शकता, थोडं मिसळून. हे बघा, छान. आता आपण आहे ना, आपली ग्रेव्ही ना छान अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला छान भाजून घ्यायचं आहे आपल्या, कारण की मेन हेच आहे. छान जर ग्रेव्ही तयार झाली ना, तर पनीरची भाजी पण खूप मस्त बनवते. हे बघा, किती मस्त आपली ग्रेव्ही दिसत आहे आणि तेल पण छान असं दिसत आहे. तर यामध्ये आपण ना, हे बघा, किती हे पण म्हणजे घट्ट पण झालेली आहे आपली ग्रेव्ही छान. यामध्ये आपण पनीर पण घातलेलं आहे ना, त्याचं टेस्ट खूप छान येतं. मी मलाई बिलाई वगैरे काय घालत नाही, नंतर हेच करते, त्यामुळे ना खूप छान असं हॉटेलसारखा टेस्ट येते यामध्ये. तर आपण आता भाजून घेऊया छान. मी यावरती झाकण ठेवून घेते. झाकण ठेवून आता 5 मिनिटं आपण छान भाजून घेणार आहोत. हे बघा, मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर या दुधामध्ये हे बघा, हा मसाला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. मी 25 रुपयाचं पूर्ण पॅकेट आणलेलं आहे, पण मी सगळा मसाला नाही टाकणार. यामध्ये मी घरचा पण काही मसाला ऍड करणार आहे. बघा, अशा प्रकारचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे.
असं तयार करून घ्यायचं आहे. हे आपल्याला नंतर घालायचं आहे. हे बघा, ढक्कन खोलून बघूया आपण. हे बघा किती मस्त छान तेल सुटलेलं आहे. हे बघा, पण आणखीन आपल्याला थोडा वेळ ग्रेव्हीला छान भाजू द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. मला आमच्या घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडते. तुम्हाला आवडते का नाही माहिती नाही, पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त चव येते. हे बघा, एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. अशा पद्धतीने बनवा तुम्ही पण. हे बघा, झाकण ठेवून देते मी. हे बघा, आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहे. किती छान आपली ग्रेव्ही दिसत आहे बघा. तुम्ही बघू शकता किती मस्त तेल पण सुटलेलं आहे. हे बघू शकता, एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. आता यामध्ये मी मसाले घालणार आहे. काय, हे बघा, तुम्ही नाही घातले तरी चालतील, पण थोडं तिखट, हे थोडासा पनीर मसाला आहे आणि हळदी पावडर आणि मीठ ते मी घालून देणार आहे. मिरची पावडर मी यासाठी घातले की थोडं तिखट पण होईल आणि थोडासा छान कलर पण येईल. आता यामध्ये मी हे पेस्ट केलेला घालून घेणार आहे. हे बघा, हे पेस्ट केलेला पण घालून घ्यायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. गॅस जास्त मोठा नाही करायचा आहे, मीडियम गॅसवरतीच करायचं आहे. कारण की ग्रेव्हीचे ना असे, हे बघा, शिंतोडे सगळे उडून येतात. तर गॅस कमीवरच करूनच करायचा आहे. नंतर मग झाकून ठेवून तुम्ही जास्त थोडा फास्ट करू शकता. हे बघा, आता या ग्रेव्हीला आपण पुन्हा 5 मिनिटं छान शिजून घेऊ. हे बघा, वाव, किती मस्त आपली ग्रेव्ही छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही किती छान तरीदार असा एकदम मस्त आहे. किती मस्त दिसते बघा, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून आणखी पुन्हा थोडा वेळ 2-3 मिनिटं होऊ द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, आखरी स्टेप. आता आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत. पनीर घालायचं आहे यामध्ये आता आपण. हे बघा, हे मी 1 पाव पनीर घेतलेलं आहे. मी पनीर कच्चंच घातलेलं आहे यामध्ये, फ्राय केलेलं नाही आहे. कारण की आमच्याकडं फ्राय केलेलं नाही आवडत, कच्चंच छान वाटतं मला, त्यामुळे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवी आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालू शकता तुम्ही. आणि पण अशीच खायला छान वाटते एकदम. आता आपण पुन्हा आणखी थोडा वेळ शिजवून घेऊया. हे बघा, किती मस्त दिसते आपली ग्रेव्ही. हे बघा,
तयार झालेली आहे आपली पनीरची भाजी. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडली की नाही तुम्हाला ही रेसिपी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा कमेंट करून की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, बघू शकता तुम्ही एकदम मस्त दिसते. चला, थँक्यू, बाय बाय, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.